मनीष काय? श्री, तुला बाहेर भेटायला कोणीतरी आलं. कोण? कोणीतरी बाई आल्यात भेटायला. पण काय काम काय? मला नाही माहिती. म्हणजे त्यांना तुझ्याशी बोलायचंय असं त्या म्हणत होते. मनीष आता नाही रे, आता नाही शक्य. अरे श्री, दोन मिनिटाचं काम आहे. भेट ना त्यांना प्लीज. बरं ठीक आहे, पाठवता ना, आत पाठव. श्री, अरे त्यांना वयस्कर आहेत रे, एवढं लांब त्यांना चालत आणणं. मनीष, मग हे आधी नाही का सांगायचंस? कुठे आहेत त्या? रिसेप्शन काउंटर. चल या. अगं बेबी, त्याची काय अवस्था आहे आणि तुम्ही काय करताय त्याच्या बरोबर? आई, आम्हाला वाटलं की. तुम्हाला काय वाटलं? तुमचं हे पत्र वाचून त्याला आनंद होईल? नाही का होणार बेबी. अगं त्रास होईल त्याला. तो हा असला विचार करण्याच्या अवस्थेत नाहीये आता. अगं कुठलंही नातं जसं सहजासहजी जोडलं जात नाही तसं तोडलंही जात नाही. माणसं आयुष्यातून गेली तरी मनातून जात नाहीत. त्याला वेळ द्यावा लागतो. तुम्हाला सगळ्याच गोष्टींची घाई कशी असते ग? निदान मला विचारायचं तरी. का असं मनाला वाटेल ते करता तुम्ही? हे पत्र वाचून त्याच्यावर विपरीत परिणाम झाला आणि तो तुमच्यापासून दुरावला तर काय करणार आहात तुम्ही? का असं वागता ग? अगं, आम्हाला वाटलं की दुःख विसरायला मदत होईल त्याला. बेबी, दुःख विसरण्यासाठी तू कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केलास का ग? आई, अगं मी आयुष्यात ज्या चुका केल्या त्या श्रीनी करू नये असं वाटतं मला. एखादा माणूस आपल्या आयुष्यातनं गेला की त्याच्यासाठी उभं आयुष्य वाट बघत राहायची का ग? ते एवढं सोपं नाहीये बेबी. नाही आई, हल्लीच्या पिढीसाठी हे खूप सोपं झालंय. इतकी लग्न होतात, डिवोर्स होतात, ह्या सगळ्याचं काहीच वाटत नाही हल्लीच्या पिढीला. ते त्याचं त्याला ठरवू दे ना. तुम्ही का त्यामध्ये इंटरफिअर करताय? आणि जेवढी मी श्रीला ओळखते ना, मला खात्री आहे त्याला हे आवडणार नाहीये. त्याला आवडणार नाही असं तुला वाटत असेल तर? आवडणारच नाहीये त्याला बेबी. तो अशा अवस्थेतच नाहीये की हा असला विचार करेल. त्याला वेळ लागणार. तुमची ही घाई त्याला चीड आणू शकते. श्री कधीही कुठल्याही बाबतीत डेस्परेट होत नाही आणि तुम्ही त्याच्या बाबतीत डेस्परेट झालेलं त्याला आवडणार नाही. मग आता काय करू मी? ते पत्र दिलं नसेल तर ते देऊ नका म्हणून सांग. आणि दिलं असेल तर मग जे होईल त्याला सामोरं जायची तयारी ठेवा. आणि ते काही फार बरं असेल असं नाही मला वाटत. मी बघते दिलंय की नाही ते.